नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे अक्षरधाम सोसायटीतील एक भयंकर कहाणी. कथेचे मूळ नाव आहे खंडर. कथेचे लेखक आहेत दीपक पाटील. कथेला आता सुरुवात करू. काय सांगतेस काय? खरंच मी आज खूप खुश आहे. खूप खुश आहे रेखा मी आज. पण आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागेल का? चेकअप वगैरे करावं लागेल का? आता आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे हं. पण तुझ्या ऑफिसमधून सुट्टी मिळेल का तुला? अविनाश खुश होऊन बोलतच होता. त्याचे एकामागून एक प्रश्न विचारणे सुरूच होते, कारण रेखाने बातमीच तशी दिली होती. अरे हो हो हो, किती एक्साइट झालायस. डॉक्टरांकडे जाऊ आपण, आणि मम्मी आणि डॅडींना पण सांगितलं आहे मी. रेखा सुद्धा उत्साहात म्हणाली. रेखा प्रेग्नंट होती. त्यांच्या लग्नाला जवळपास 3 वर्षे झाली होती आणि होणारं बाळ हे त्यांचं पहिलं बाळ होतं. त्यामुळेच अविनाश फार एक्साइट झाला होता. रेखा आणि अविनाश यांचं अरेंज मॅरेज झालं होतं. कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबात होता तसं साधंसंच लग्न झालं होतं. दोघेही जॉब करत होते आणि दोघेही खूप मेहनती होते. अविनाशचे आईवडील त्यांच्या गावी राहत होते, त्यामुळे पनवेलला हे दोघेच नवरा बायको राहत होते. रेखाचं माहेर कोकणातलं. वर्षातून एकदा गौरी गणपतीच्या सणाला रेखा माहेरी नक्की जायची. असे सर्व काही सुखात चाललं होतं, आणि त्यातच आणखी सुखाची भर म्हणजेच रेखा प्रेग्नंट होती. आज ऑफिसला सुट्टी घेतोय मी, आणि तूही बघ आज सुट्टी मिळते का ते. मस्त एन्जॉय करू आपण. मी खरंच आज खूप खुश आहे रेखा, अविनाश परत उत्साहात बोलला. रेखाही मनापासून खुश होती. रेखाची माहेरची परिस्थिती तशी बेताचीच होती. लग्न होऊन सासरी आल्यावर अविनाशने तिला कधीही काहीही कमी पडू दिलं नव्हतं. तिचे सासू सासरेही त्याच्यावर फार प्रेम करत होते. आज पनवेलच्या ज्या फ्लॅटवर ते राहत होते तो 2 BHK फ्लॅट त्यांचा स्वतःचाच होता. अगदी 2 वर्षांपूर्वी घेतलेला फ्लॅट होता तो. त्यांचा संसार अगदी सुखात चालला होता. पनवेल स्टेशनकडून वेतीवाडीकडे जाणारा मुख्य रस्ता, त्या रस्त्यापासून 700 मीटर आत येणारा एक हम रस्ता, आणि 3ऱ्या नंबरची सोसायटी म्हणजेच अक्षरधाम सोसायटी. आणि ह्या सोसायटीत 6व्या मजल्यावर रेखा आणि अविनाशचा फ्लॅट होता. सोसायटी तशी प्रशस्त होती. सोसायटीमध्ये एकूण 86 फ्लॅट होते. सोसायटीमध्ये प्रशस्त गार्डन, पार्किंग आणि स्विमिंग पूल सुद्धा होता. तसेच चिल्ड्रन प्ले एरिया सुद्धा होता. अशा सर्व सोयींनी युक्त अक्षरधाम सोसायटी होती. त्या सोसायटीच्या बाजूलाच एक अर्धवट बांधलेली 7 मजली बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगचा एरियाही प्रशस्त होता, पण कॉन्क्रीटचे पिलर, स्लॅब आणि अर्धवट बांधलेल्या काही भिंती या पलीकडे तिथे काहीच नव्हतं. बिल्डिंगच्या 4ही बाजूंनी असणाऱ्या मोकळ्या जागेत कमरे एवढं गवत वाढलं होतं. त्या बिल्डिंगच्या जागेचं टायटल क्लिअर नसल्याने ती जागा वादात होती, आणि स्टे ऑर्डर असल्याने अर्धवट बांधकाम झालेली ती बिल्डिंग गेली 10-12 वर्षे तशीच पडून होती. त्या बिल्डिंग नंतर पुढे थोडीशी झाडे झुडपे होती. मुख्य रस्त्यापासून येणारा हमरस्ता तिथे संपत होता, आणि पुढे समुद्राची खाडी चालू होत होती. रेखाच्या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमच्या गॅलरीतून समोरच ती भकास बिल्डिंग दिसायची. अविनाश हल्ली रेखाची खूप काळजी घेत होता. तिला काही हवं नको ते पाहत होता. तिला सतत खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता. नाहीतरी त्याच्याशिवाय तिची काळजी घेणारं दुसरं कोण होतं तिथे. दिवस झपाट्यानं चालले होते. रेखाचा आता 3रा महिना सुरू झाला होता. आज अविनाश थोडा काळजीत होता, कारण त्याला ऑफिसच्या कामासाठी एका दिवसासाठी बँगलोरला जावं लागणार होतं. तू जा रे, निश्चिंत जाऊन ये, माझी काळजी नको करूस. आणि तसंही इतकी काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. कालच आपण डॉक्टरांकडे जाऊन आलोय ना. सगळं तर ठीक आहे, आणि मोरे काकू आहेतच ना शेजारी.
गरज पडली तर बोलवेन मी त्यांना. एकाच रात्रीचा तर प्रश्न आहे. उद्या दुपारपर्यंत तर तू येशील ना, रेखा म्हणाली. त्यावर अविनाशने होकारार्थी मान हलवली आणि तो आपलं सामान पॅक करू लागला. त्याला संध्याकाळची 6:30ची बँगलोरची फ्लाईट पकडायची होती. त्या संध्याकाळी अविनाश विमानतळावर पोचला आणि तिथून फ्लाईट घेऊन बँगलोरला पोचला. रात्रीचे 9:30 होऊन गेले होते. अविनाश हॉटेलवर पोचला होता आणि हॉटेलला पोहोचताच त्याने घरी रेखाला फोन केला. काय ग, जेवलीस का, अविनाशने विचारलं. हो, मी आत्ताच जेवले. आणि तू, रेखाने विचारलं. नाही अजून, डोकं थोडं गच्च वाटतंय, अविनाश म्हणाला. का रे, पेन किलर घे ना एखादी, रेखा म्हणाली. हो, बघतो मी. आणि हो, तू आता जास्त जागत बसू नकोस. वाचत बसलीस की भान राहत नाही तुला. झोप लवकर. लव्ह यू, गुड नाईट, अविनाश म्हणाला. ओके, गुड नाईट, असे म्हणून रेखाने फोन कट केला. ती मास्टर बेडरूममध्ये वाचतच बसली होती. आणखी थोडा वेळ बसू, अजून म्हणावी तशी झोप आली नाहीये, रेखा स्वतःशीच म्हणाली आणि नाईट लॅम्पच्या मंद प्रकाशात ती पुन्हा वाचत बसली. रेखाला एक जांभई आली आणि तिनं घड्याळ बघितलं. अरे बापरे, 12:30 होऊन गेले, खूपच वेळ झाला, असे स्वतःशीच म्हणत तिने बेडवर बसल्या बसल्याच समोरच्या खिडकीतून बाहेर बघितलं. समोरच्या त्या खंडरसारख्या दिसणाऱ्या बिल्डिंगमध्ये समोरच्या मजल्यावर काहीतरी लाल चमकत असल्याचं तिला दिसलं. मेणबत्तीच्या आकाराचा उजेड वाटत होता तो, लालसर आणि धगधगता. त्या धगधगीने अंदाजे 2 फूट व्यासाचा प्रकाश पसरत होता. काय असावं तिथे? निर्जन वास्तू असल्यानं काही बेघर किंवा नशेडी लोक सुद्धा असू शकतात, तिने स्वतःला समजावलं. पण क्षणात तिच्या मनात दुसरा विचार आला. पण दुसरंच काही असेल तर? एक अनामिक भीतीची लहर रेखाच्या सर्वांगाला शिवून गेली. रेखानं हातातलं पुस्तक खाली ठेवलं आणि तेवढ्यात एक आर्त किंकाळी तिला ऐकू आली. आवाज समोरच्या खंडर असलेल्या इमारतीतून आला होता. तो आवाज कुणा महिलेचा होता. रेखा आता चांगलीच घाबरली होती. तिनं पुन्हा खिडकीकडे पाहिलं. तो धगधगता लाल प्रकाश आता गायब झाला होता. ती इमारत भयाण काळोख पांघरून सावध उभी होती. रेखानं अंगातलं सर्व बळ एकवटलं आणि ती उभी राहिली. तिनं हलकेच गॅलरीचं दार उघडलं आणि दबक्या पावलांनी ती बाहेर आली. तिनं त्या बिल्डिंगकडे निरखून पाहिलं. तिथे आता कोणतीही हालचाल होत नव्हती. तिनं आपल्या सोसायटीच्या प्रिमायसेसकडे नजर टाकली. सर्वत्र भयाण शांतता पसरली होती. ती पुन्हा बेडरूममध्ये आली. गॅलरीचा दरवाजा बंद केला आणि बेडवर झोपून राहिली. तो कुणाचा आवाज होता? नक्की आवाजच आला की भास झाला आपल्याला, असे विचार रेखाच्या मनात चमकून गेले. त्या सुन्न मनस्थितीत रेखाला कधी झोप लागली तिला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रेखा लगबगीनं सर्व आटपून निघाली. आज ऑफिसला जायला थोडा उशीर झाला होता. लिफ्टमधून बाहेर पडताच समोर मोरेकाकू भेटल्या. काय ग रेखा, गडबडीत दिसतेस आज, मोरेकाकूंनी विचारलं. हो ना काकू, आज उशीर झालाय जरा, रेखा म्हणाली. अगं, पेपरातली बातमी वाचलीस का? काहीतरी विपरीतच बाई, मोरेकाकू म्हणाल्या. नाही हो काकू, कोणती बातमी? रेखाने हातातला मोबाईल हँड पर्समध्ये ठेवत विचारलं. अगं, इथून खाली नाही का, खाडीकडे जाणारी पायवाट, त्या वाटेनं पुढे खाडीजवळ एक डेड बॉडी सापडली म्हणे. आज पहाटे एका बाईची आहे ती. गळ्यात चिरून मारलं कुणी मेल्यानी तिला. उलट्या काळजाची लोक, गरोदर होती बिचारी, काकू म्हणाल्या. काकूंचं ते संभाषण त्यांच्या सोसायटीचा वॉचमन बहादूर कान देऊन ऐकत होता. नहीं मेम साहब, खबर पूरी सच्ची नहीं है, बहादूर म्हणाला. मग क्या पेपर वाले झूठ बोलते क्या? सब झूठ है और सब सच्चाई तुम्हेच मालूम क्या? मोरे काकू अर्धे हिंदी आणि अर्धे मराठी बोलत फणकारल्या. वैसा नहीं मेम साहब, गला रेत कर मारा ऐसा अखबार वाले भले ही लिखे, लेकिन असल में मामला अलग है. औरत के गले को किसी जानवर ने चबाए जैसे निशान मिले हैं. पुलिस भी हैरान है.
वो बाजू वाली मछुआरों की बस्ती में मेरा एक दोस्त है, उसने बताया, बहादुर म्हणाला. तुम काम करो तुम्हारा, मैंने तेरे को देखा है बहुत बार, पैर पसर के सो जाते हो, मोरे काकू म्हणाल्या. तसा बहादूर वरमला. बरं मी येते हं काकू, असे म्हणत रेखाने लगबगीने तिथून काढता पाय घेतला. संध्याकाळी ती जेव्हा घरी पोचली तेव्हा अविनाश तिची वाट बघतच बसला होता. तो दुपारीच बँगलोरहून परत आल्यावर ऑफिसला न जाता सरळ घरी आला होता. रात्रीचं जेवण आटपून ते दोघे गप्पा मारत बेडवर बसले होते. रेखाने रात्री घडलेला प्रसंग अविनाशला सांगितला. काहीही दिसलं नाही म्हणजे भासच असेल कदाचित, अविनाश म्हणाला. रेखाने त्यावर होकारार्थी मान हलवली, पण तिच्या डोक्यातून तो रात्री घडलेला प्रसंग आणि तो किंचाळण्याचा आवाज काही जात नव्हता. तिनं हलकेच अविनाशला मिठी मारली. त्या गूढ रात्रीला आता 10-12 दिवस उलटून गेले होते. रेखा सुद्धा ती रात्र, तो लाल प्रकाश, ती किंचाळी, एखादा भास समजून जणू विसरून गेली होती. अविनाश आणि रेखाचं आयुष्य लोकल ट्रेनप्रमाणे अविरत चाललं होतं. अविनाश आज ऑफिसवरून चांगलाच उशिरा आला होता. तळोजा MIDC मध्ये त्यांच्या कंपनीचं नवीन प्रोडक्शन युनिट सुरू होणार होतं आणि त्याची सर्व जबाबदारी अविनाशवर होती. त्यामुळे आता काही दिवस वर्कलोड जास्त असणार होता. झोपी जाताना अविनाशने रेखाच्या कानावर हे घातलं आणि तो निद्रादेवीच्या अधीन झाला. रेखाने त्याच्या अंगावर रजई टाकली आणि ती पुस्तकात डोकं बुडवून बेडवर आडवी झाली. मध्येच तहान लागल्यानं ती बेडवर उठून बसली. बाजूच्या टेबलावरची पाण्याची बाटली हातात घेऊन ती झाकण उघडणार इतक्यात समोरच्या त्या खंडरमध्ये तोच लाल प्रकाश पुन्हा तिला दिसला. थरथरत्या हातांनी तिने अविनाशला जाग करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही रिस्पॉन्स आला नाही. तो अगदी निश्चित पडला होता. रेखा हिम्मत करून खिडकीजवळ आली आणि एकटक त्या लाल प्रकाशाकडे पाहू लागली. त्या खंडरच्या ग्राउंड फ्लोअरवर काहीतरी हालचाल जाणवत होती. जीव डोळ्यात आणून ते काय आहे हे पाहण्याचा रेखा प्रयत्न करत होती आणि तिला दिसलं की त्या 2 आकृत्या आहेत. त्या बिल्डिंगच्या बाहेरूनच एखाद्या घोरपडीसारख्या बिल्डिंग चढत आहेत. ते दृश्य पाहून रेखा प्रचंड घाबरली. रेखा अविनाश जवळ धावली आणि तिने त्याला पुन्हा उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो गाढ झोपेत होता. रेखा धावतच पुन्हा खिडकीपाशी आली आणि पुन्हा न्याहाळू लागली. समोरचं दृश्य बघून तिचे हातपाय लटलट कापायला लागले होते. रॉक क्लाइम्बिंग केल्यासारखे कुणीतरी ती बिल्डिंग चढत होतं. त्यातील एका आकृतीने आपल्या उजव्या हाताने दुसऱ्या आकृतीचे केस पकडले होते आणि ती तिला खेचत होती. मध्येच हिंस्र श्वापदासारखी गुरगुर ऐकू येत होती. ती दुसरी आकृती झटपटत होती. हवेत अलगद हेलकावे खात होती. फासावर लटकवलेल्या एखाद्या कैद्याप्रमाणे पाय झाडत होती. मध्येच विव्हळत होती. आता त्या आकृत्या त्या लाल प्रकाशाकडे निघाल्या होत्या. त्या लाल प्रकाशात एक गोष्ट रेखाला कळाली की त्या दोन्ही आकृत्या स्त्रियांच्या होत्या. त्यातील एक आकृती हिंस्र होऊन दुसरीला फरफटत घेऊन जात होती आणि तीच हिंस्र आकृती गुरगुरत होती, खिदळत होती, काहीतरी विचित्र हातवारे करत होती. रेखाचं शरीर घामानं भिजलं होतं. तिच्या डोक्यातून मुंग्या येत होत्या. अडखळत्या पावलांनी ती कशी बशी बेडपर्यंत पोचली. तिचे हातपाय लटलट कापत होते. तिने न राहवून खिडकीकडे एक कटाक्ष टाकला. तो लालसर धगधगता प्रकाश आता किंचित मोठा आणि आणखी अभद्र दिसू लागला होता. तेवढ्यात एक आर्त किंकाळी तिच्या कानातून मेंदूच्या रिसेप्टरवर जाऊन आदळली आणि तो लाल प्रकाश अचानक नाहीसा झाला. ती पूर्ण रात्र रेखाने जागून काढली. दुसऱ्या दिवशी तिला सणकून ताप आला होता. तिची अवस्था बघून अविनाशही घाबरला होता. त्यानं 2 दिवसांची सुट्टी काढली आणि रेखाला डॉक्टरांकडे घेऊन गेला. पुढील 2 दिवस रेखा अंथरुणातून उठलीच नाही. तिनं जे पाहिलं होतं ते कल्पनेच्या पलीकडचं होतं. काळीज दडपून टाकणारं होतं, अभद्र होतं. ते सर्व विचारांच्या चाकोरीत न बसणारं होतं. 2 दिवसांनी रेखा जेव्हा थोडी भानावर आली तेव्हा तिने तो अघोरी प्रकार अविनाशला सांगण्याचा प्रयत्न केला,
पण रेखाच्या बोलण्यावर त्याचा कितपत विश्वास बसला होता देव जाणे. ताप आणि आजारपणामुळे ती अशी असंबद्ध बडबडत आहे असं अविनाशला वाटत होतं. सायंकाळचे 7 वाजत आले होते. अंथरुणात उठून बसत रेखाने अविनाशला पेपर मागितला आणि एक एक बातमी चाळत असताना तिला एक बातमी दिसली. 2 दिवसांपूर्वी सापडलेल्या एका अनोळखी बॉडीची ओळख पटली आहे अशी ती बातमी होती. आणि पुढे वाचता वाचता पेपर तिच्या हातातून गळूनच पडला. 15 दिवसांपूर्वी जिथे खाडी किनारी एका बाईचा मृतदेह सापडला होता तिथेच त्याच अवस्थेत 2 दिवसांपूर्वी आणखी एका बाईचा मृतदेह सापडला. समान कार्यपद्धती. ही बाई सुद्धा गरोदर होती. परवाच्या त्या रात्रीची किंकाळी याच बाईची होती का असा विचार रेखाच्या डोक्यात आला आणि तिच्या अंगावर सर्रकन काटा आला. रात्री रेखाच्या आईचा फोन आला. रेखाची काळजी वाटून तिची आई रेखाच्या आजीला आठवडाभर रेखाकडे पाठवणार होती. आजी येणार या विचारानेच रेखाला केवढा धीर आला होता. तसे ठरल्याप्रमाणे आजी आली. आजीला येऊन 2 दिवस उलटले होते. रेखा आता चांगलीच सावरली होती. आजीच्या मायेच्या उभेने तिला एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती दिली होती. ऑफिसला तर तिने आठवड्याभराची सुट्टी सांगितली होती. आजीच्या सहवासात तिचा दिवस कसा कुठे जात होता तिलाही समजत नव्हतं. वयस्कर लोक असेच असतात, एखाद्या डेरेदार वडाच्या झाडासारखे. एकदा त्यांच्या सावलीचा लळा लागला की सुटत नाही. आजी आल्यापासून रेखा तिच्या सोबतच बेडरूममध्ये झोपत होती. आजही जेवण झाल्यावर अविनाश न्यूज बघत बसला होता आणि रेखा आजीसोबत बेडवर गप्पा मारत होती. रेखाने अजूनही आजीला त्या विचित्र प्रसंगाबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. अचानक खाडी किनारी सापडलेल्या त्या 2 डेड बॉडीजच्या बातमीचा विषय निघाला. मेलेल्या त्या बाया पोटोशी होत्या का ग? हे आजीनं विचारलं तसं रेखाच्या काळजात धस्स झालं. तिने मानेनेच हो म्हटलं. आजीचा चेहरा फारच चिंताग्रस्त झाला. ती पटकन उठली आणि गावावरून आणलेली आपली पिशवी तपासू लागली. ती काहीतरी शोधत होती आणि पुढच्या क्षणाला ती रेखाजवळ आली. तिच्या हातात एक कागदाची पुडी होती. त्यातला अंगारा काढून तिने रेखाच्या कपाळावर लावला. आजीला हे अचानक काय झालं रेखाला काहीच समजत नव्हतं. अगं आजी, हे काय मध्येच? रेखाने विचारलं. हे बघ, नीट ऐक. त्या बायकान जिनं मारल्यान ती हाडळ असा हाडळ. वेताळाला प्रसन्न करू पाहत आहे ती. बळी घेते ती बायांचा, ते पण गरोदर बायकांचा. ती गरोदर बायकांना का मारत हाय ठाऊक असा काय? एका वेळी 2 बळी चढवल्यानं वेताळ बिघीनं प्रसन्न होत असा, आजी म्हणाली. आजीचे ते शब्द ऐकून रेखा अर्ध मेलीच व्हायची बाकी होती. आजी पुढे म्हणाली की रेखाला आता लवकर गावी घेऊन जावं लागेल. तिने इथे राहणे धोक्याचे आहे. तिला गावी घेऊन जायला लवकरच लोक येतील. आजीला येऊन आता आठवडा होत आला होता आणि आजी उद्या गावी जायला निघणार होती. रेखाला वाटत होतं की आजी बरोबरच गावी निघून जावं, पण आता तर कुठे तिला 4था महिना संपत आला होता. तिला एवढ्या लवकर मॅटर्निटी लिव्ह मिळणं शक्य नव्हतं. जड अंतःकरणाने तिने आजीला निरोप दिला. रेखाची आठवड्याभराची सिक लिव्ह आता संपली होती आणि आता ती पुन्हा ऑफिसला जाऊ लागली होती. ऑफिसला जाऊ लागल्यामुळे तिचा दिवस आता कामात जाऊ लागला होता आणि कामाच्या गराड्यात तिच्या भेदरलेल्या मनाला थोडी उसंत मिळाली होती. रात्रीचे 11:30 वाजले होते. रेखा आज लवकर झोपून गेली होती. रेखा, अगं रेखा, अशी हाक तिच्या कानावर पडली. तशी दचकून रेखा जागी झाली. अविनाश तिला उठवत होता. काय झालं? दचकत तिनं विचारलं. तळोजा MIDC मधील त्या नवीन प्रोडक्शन युनिटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि फोन आल्याने अविनाशला त्वरित निघावं लागणार होतं आणि हेच सांगायला अविनाश रेखाला उठवत होता. अविनाशने शेजारच्या मोरे काकूंना रेखाच्या सोबत राहण्याची विनंती केली. तसे त्या रेखा सोबत येऊन थांबल्या आणि अविनाश तळोजा MIDCला रवाना झाला. रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. अविनाश आज त्या प्रोडक्शन प्लांटवरच थांबणार होता. त्याचा तसा घरी फोन आला होता. मास्टर बेडरूममध्ये मोरे काकू कंटाळून झोपल्या होत्या.
रेखा त्यांच्या शेजारी पुस्तक वाचत बसली होती. रात्रीचा काळोख अधिकच गडद होत चालला होता आणि अचानक कसल्याशा आवाजाने रेखा दचकली. मोरे काकूंना उठवावं का? नकोच. काय आहे ते आधी बघावं, नाहीतर भास असायचा आणि त्यांची उगाच झोपमोड व्हायची. रेखाच्या मनात विचार आला. रेखा सावध पावले टाकत खिडकीजवळ आली. ते समोरचं खंडर काळोखाला मिठीत घेऊन शांत उभं होतं. तिकडे कसलीही हालचाल नव्हती. रेखाला थोडंसं हायसं वाटलं. पुन्हा कसलासा आवाज झाला आणि पुन्हा शांतता पसरली. रेखा टक लावून समोरच्या बिल्डिंगकडे बघत होती. पुन्हा तिथे काहीही नव्हतं. आता मात्र तिला स्वतःचाच राग येऊ लागला होता. या आवाजाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आता तिला झोप येणं शक्य नव्हतं. तिनं हिम्मत करून गॅलरीचा दरवाजा उघडला आणि ती गॅलरीत आली. कुठेतरी दूरवर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता, पण भोवताली सर्व शांतता होती. मध्येच वाऱ्याची एखादी थंड झुळूक येऊन तिला स्पर्श करून जात होती. थोडा वेळ त्या भयान काळोखात ती तशी स्तब्ध उभी होती आणि अचानक पुन्हा कसला तरी आवाज आला, काहीतरी सरपटल्यासारखा. तिनं रेलिंगवर किंचित झुकून खाली पाहिलं आणि समोरचं दृश्य बघून ती थरथर कापायलाच लागली. एक भयंकर दिसणारी बाई दात विचकवत तिच्याकडेच रोखून पाहत इमारतीच्या भिंतीला असलेल्या पाईपाचा आधार घेत वर चढून येत होती. एखाद्या विजेच्या खुल्या तारेला हातात घेतल्यावर शरीरातून जशा झिंजण्या येतात तसाच काहीसा अनुभव रेखाला आला. तिच्या सर्वांगातून तीव्र भीतीची सणक दौडू लागली. तिचा श्वास फुलला. धडधड एवढी वाढली की हृदय छाती फुटून बाहेर येईल की काय असं तिला वाटत होतं. तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. ती उलट्या पावलांनीच मागे सरकू लागली. अचानक गॅलरीच्या उंबरठ्याला तिची टाच धडकली आणि तिचा तोल गेला. अर्धवट उघड्या दरवाजावर ती पाठमोरी आदळली आणि तिथेच बेशुद्ध झाली. ती पडल्याने मोठा आवाज झाला. अचानक झालेल्या आवाजाने मोरे काकू दचकून जाग्या झाल्या. रेखा बेडवर नाही हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी आपल्या आजूबाजूला बघण्यास सुरुवात केली. तसे दरवाजात निश्चित पडलेली रेखा त्यांना दिसली. तशा त्या रेखाकडे धावल्या. खांद्याला हलवून त्या तिला उठवू पाहत होत्या आणि तेवढ्यात एक बर्फाळ हवेचा प्रचंड लोट दरवाजातून आत येऊन त्यांच्या अंगावर आदळला. ती बाई रेलिंगवरून गॅलरीत उतरली होती. तिच्या गुरगुरण्याने हवेत जणू स्पंदनं तयार होत होती. मोरे काकूंनी कान टवकारले. सावध होऊन त्या उभ्या राहिल्या. आपोआपच त्यांचा हात गळ्यातील रुद्राक्ष माळेवर गेला. तोंडातून हनुमान चालिसा बाहेर पडू लागली. मोरे काकूंची नजर गॅलरीतल्या त्या आकृतीवर खेळली होती. दोन्ही आघाड्यांवर त्यांना युद्ध करावं लागणार होतं. एक समोर दिसणारं ते पिशाच आणि दुसरं म्हणजे मनात उठणारं भीतीचं वादळ. एव्हाना ती बाई म्हणजेच ती हडळ दात विचकवत पुढे आली आणि रूममधील बल्बचा प्रकाश तिच्यावर पडला. छाया? मोरे काकू काहीशा किंचाळल्याच. तसे ती हडळही काहीशी गप्प झाली आणि पुन्हा गुरगुरू लागली. तिचे लक्ष तिच्या शिकारीवर होतं आणि ती फरफटत पावले टाकत रेखाकडे येऊ लागली. प्रसंगावधान राखत मोरे काकूंनी आपल्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ त्या पिशाच्याकडे भिरकावली आणि मोठमोठ्याने त्या हनुमान चालिसा म्हणू लागल्या. अंगावर एखाद्याने जिवंत साप टाकल्यासारखी त्या हडळीची अवस्था झाली. सरफडत तिने त्या माळेपासून आपली सुटका केली. आज वाचली, पण सोडणार नाही मी हिला. यावंच लागल माझ्या संग. सोडणार नाही मी, नाही सोडणार. अशी काहीशी फणकारत त्या हडळीनं गॅलरीतून उडी मारली आणि ती अंधारात दिसेनाशी झाली. सकाळचे 9 वाजले होते. अविनाश परत आला होता. झालेला प्रकार रेखानं त्याला सांगितला. दोघेही एका अनामिक भीतीनं जणू पंगू झाले होते. काय करावं हे अविनाशला समजत नव्हतं. हॉलमध्ये सोफ्यावर ते बोलत बसले होते. आपण एक काम करू रेखा, तू तुझं सामान पॅक कर. मी आजच तुला तुझ्या गावी सोडतो. काहीशा निर्धारानं अविनाश रेखाला म्हणाला. ठीक आहे, मलाही इथं सुरक्षित वाटत नाहीये. उजवा हात आपल्या पोटावर ठेवत काहीशी भावूक होत रेखा म्हणाली. तेवढ्या बेडरूम मधून मोरे काकू बाहेर आल्या. अरे बापरे, 9:30 होत आले की. फारच उशीर झाला उठायला.
डोळाच लागला नाही रात्रभर. ती मेली, हडळ आली आणि झोपेचे 3:13 झाले माझ्या. चिडलेल्या स्वरात मोरे काकूंची सकाळ झाली होती. हडळीचा विषयही त्या इतक्या सहज बोलल्या होत्या की जणू महाग झालेल्या भाज्यांचे भाव सांगत आहेत. मोरे काकू अशाच होत्या, थोड्याशा बडबड्या पण खमक्या मनाच्या. रेखानं मोरे काकूंना ती माहेरी जाणार असल्याचं सांगितलं. काही उपयोग होणार नाही पोरी, ती छाया काय तुझा पिच्छा सोडणार नाही. तिनं आता हेरलंय तुला. जगाच्या पाठीवर कुठंही गेलीस तरी सुरक्षित नाहीस तू आता. त्यामुळं हे माहेरला जायचं डोक्यातून काढून टाक. अगदी नॉर्मल स्वरात काकू बोलल्या, जणू ती हडळ त्यांची मैत्रीणच असावी. इकडे या दोघांची मात्र पाचावर धारण बसली होती. मग आम्ही करू तरी काय? आणि कोण आहे ही बाई छाया? का आमच्या मागे अशी लागली आहे? आम्ही काय बिघडवलंय कुणाचं? रेखाने विचारलं आणि ती रडू लागली. अविनाश तिला धीर देत होता. अगं, ही छाया इथं आपल्या अपार्टमेंटमध्येच भाड्यानं राहत होती. झाली असतील 6-7 वर्ष. त्यावेळेस तुम्ही इथे राहत नव्हता. नवरा बायको आणि एक म्हातारी असं छोटं कुटुंब ते. पण तिचा नवरा फार विचित्र आणि बेवडा होता मेला. छायाला मारायचा दारू ढोसून, तिच्यावर संशय घ्यायचा. ती छाया सुद्धा तशीच होती म्हणा. स्वभावानं अजिबात चांगली नव्हती. कसली तरी काळी अघोरी कृत्य करून काहीतरी मिळवायच्या प्रयत्नात ती नेहमी असायची. सोसायटीमध्ये सगळ्यांची तिचं वाकडच होतं. त्यांच्या घरी भांडणं रोजचीच झाल्यानं आजूबाजूवालेही आता लक्ष घालत नसत. अशीच एके रात्री त्यांची भांडणं झाली आणि नवऱ्यानं तिला घरातनं बाहेर काढलं. म्हातारीनेही त्याची साथ दिली आणि छाया घराबाहेर पडली. तिचं माहेर 700 किलोमीटर दूर विदर्भात. कुठे जाणार ती? त्या समोरच्या खंडरमध्ये वर चढली आणि वरून उडी मारून जीव दिला तिनं. सकाळी तिची बॉडी सापडली. पोलीस आले. नंतर 2 दिवसांनी कळालं की ती गरोदर होती, काकू म्हणाल्या. स्तब्ध होऊन दोघेजण काकूंनी सांगितलेली हकीकत ऐकत होते. हे सर्व ऐकून रेखाला फारच भयंकर वाटलं. पण आपण जिला पाहिलं ही ती छाया नव्हे हे विसरून चालणार नव्हतं. मोरे काकू पुढे बोलू लागल्या. तिच्या नवऱ्याला आणि सासूला अटक करून पोलीस घेऊन गेले. फ्लॅट रिकामा झाला आणि वर्षभरानंतर अपार्टमेंटमधील एका बाईला छाया रात्रीची पार्किंगमध्ये फिरत असताना दिसली. त्यानंतर आणखी 2-3 दिसली. सोसायटीत सगळीकडे भीतीची लाट पसरली. मग दुसऱ्या मजल्यावरच्या देशमुख आजोबांनी त्यांच्या एका मित्राला बोलावलं. काय बरं त्याचं नाव? आठवत नाही आता. पण त्यांनी पार्किंगमध्ये एक विधी केला. त्यानंतर ती अवदसा कुणाला दिसली नाही. 5-6 वर्ष झाली. पण अचानक काल रात्री ती कुठून आली कुणास ठाऊक. पण हे सर्व माहीत नव्हतं का तुला? मला वाटलं तुला सांगितलं असेल कुणीतरी. मोरे काकू पेपर हातात घेत बोलल्या. नाही, आम्हाला यातील काहीच माहीत नव्हतं. पण आता काय करायचं काकू? मला खूप भीती वाटतीये. रेखाचा स्वर कातर झाला होता. घाबरतेस कशाला ग पोरी? एकटी नाहीस तू. एवढं प्रेम करणारा नवरा आहे, आई वडील आहेत, मी आहे इथे. धीर सोडू नको. पोटातल्या त्या कोवळ्या जीवाचा विचार कर. आई होणार आहेस तू आता. त्याच्यासाठी तुला खंबीर बनावं लागेल. मी आजच सोसायटीची मीटिंग बोलावते. सर्वांचाच जीव धोक्यात आहे. काहीतरी करावंच लागेल, काकू म्हणाल्या. काकूंच्या डोळ्यात निर्धार दिसत होता. सायंकाळचे 6 वाजत आले होते. कम्युनिटी हॉलमध्ये बऱ्यापैकी लोक जमा झाले होते. मीटिंगला सुरुवात झाली. जमलेल्या सर्वांना घडलेला प्रसंग मोरे काकूंनी कथन केला. म्हणजे ती बया परत आली म्हणायची, काळजीच्या स्वरात देशमुख आजोबा म्हणाले. सगळी गर्दी कुजबूज करू लागली. महिला वर्ग जास्त चिंतेत दिसत होता. मी काय म्हणतो मोरे वहिनी, नक्की ती छायाच होती कशावरून? कुणी माथे फिरून महिलाही असेल. भीतीमुळे तुम्हाला ती छाया वाटली असेल. आपण पोलिसात तक्रार द्यायला हवी, साठे सर म्हणाले. त्यांचा ह्या भूताखेतांवर अजिबात विश्वास नव्हता. सर, मी घाबरले होते, पण झोपेत नव्हते. ती छायाच होती, मोरे काकू ठामपणे म्हणाल्या. देशमुख आजोबा, तुमच्या त्या मित्रांना विनंती करा पुन्हा एकदा. मागच्या वेळी त्यांनीच वाचवलं होतं आपल्याला. आणि साठे सर, तुम्ही म्हणताय तर आपण रितसर तक्रारही करू पोलिसात.
आपण सगळ्यांनी आता काळजी घ्यायला हवी. प्रकरण गंभीर आहे, चिंतेच्या स्वरात सेक्रेटरी गायकवाड म्हणाले. सगळ्यांना ते पटलं. मीटिंग संपली. मोरे काकू घरी गेल्या आणि 5 मिनिटात रेखाकडे परत आल्या. ही हनुमान चालिसा घे, वाचन चालू कर, आणि ती रुद्राक्षाची माळ दिली ना तुला, ती असू दे गळ्यात. आणि अविनाश, सुट्टी घे बाबा आठवड्याभराची. पोरीला क्षणभरही मोकळं सोडून चालणार नाही. मी आहे शेजारी, गरज पडली तर हाक मार. 2-3 दिवसात संपलं पाहिजे हे सगळं, काकू म्हणाल्या आणि आल्या पावली निघून गेल्या. त्याच रात्री अविनाश, रेखा, मोरे काकू आणि सेक्रेटरी देशमुखांकडे गेले. देशमुख आजोबांनी त्यांचा मित्र गुरुजींना फोन लावला आणि घडलेला प्रकार सांगितला. पण गुरुजी मुंबईत नाहीत असं त्यांना कळालं. ते नागपुरात होते आणि यायला 2-3 दिवस लागणार होते. तोपर्यंत त्यांनी रेखाला काळजी घ्यायला सांगितलं होतं. देशमुख आजोबांनी फोन ठेवला आणि ते आपल्या मित्राबद्दल रेखा आणि अविनाशला सांगू लागले. गुरु नाव त्याचं. आता सगळे गुरुजी म्हणतात. ज्योतिष विद्येत पारंगत व्यक्तिमत्व, पण कर्मकांडांपासून दूर. कोणताही देखावा नाही. त्याने ऐन उमेदीची 14-15 वर्ष हिमालयात काढली, आघोरी साधूंच्या सानिध्यात. तिथं आघोरी विद्या शिकला. मग पुढील काही वर्ष वाराणसीत ज्योतिषशास्त्राचं शिक्षण घेतलं आणि आज विदेशातल्या मोठमोठ्या विद्यापीठात बोलवतात त्याला मार्गदर्शनासाठी. देशमुख आजोबा मोठ्या अभिमानाने रेखा आणि अविनाशला सांगत होते. आज बुधवार होता. गुरुजी शनिवारी येणार होते. पुढील 2 दिवस कसे काढायचे या विचाराने रेखाच्या अंगावर काटा आला होता. त्यांनी पोलिसात सुद्धा तक्रार दिल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस सोसायटीत आले. त्यांनी रेखा आणि मोरे काकूंचा जबाब नोंदवला. हे प्रकरण तडीस जाईपर्यंत 2 हवालदार रात्री पाळतीला असतील असं सब इन्स्पेक्टर कांबळे म्हणाले. सर्वांनी त्यांचे आभार मानले. रात्रीचे जेवण झाल्यावर रेखा आणि अविनाश गॅलरीत उभे होते. अंधार 4ही बाजूंनी पसरला होता. समोरचं ते खंडर शांत वाटत होतं. रस्त्यावर एक पोलीस जीप उभी होती. 2 व्यक्ती तिथे सिगारेट ओढत उभ्या दिसत होत्या. रेखाला थोडंसं हायसं वाटलं आणि ते दोघे झोपायला गेले. आता रात्रीचा 1 वाजून गेला होता. सब इन्स्पेक्टर कांबळे ड्युटी संपवून घरी चालले होते. अक्षरधाम सोसायटी त्यांच्या रस्त्यालाच पडत होती. त्यामुळे जाता जाता एक चक्कर मारावी या विचारानं ते हमरस्त्याला लागले आणि पोलीस जीप जवळ येऊन त्यांनी आपली गाडी थांबवली. काय चव्हाण, काही हालचाल? कांबळे सरांनी विचारलं. नो सर, माशा मारत बसलोय आल्यापासून. अहो काहीही नसणार सर, भास झाला असेल त्यांना. जीपमध्ये झोपलेल्या सोबतच्या हवालदार मानेंना जाग करत हवालदार चव्हाण म्हणाले. आता दोघंही हवालदार जीपमधून बाहेर आले होते. माने लघुशंकेसाठी आडोशाला गेला. कांबळेंनी एक सिगारेट चव्हाणांना दिली आणि एक स्वतः सिगारेट शिलगावली. तेवढ्यात हवालदार माने दबक्या पावलांनी झरझर चालत त्यांच्या जवळ आला. साहेब, काहीतरी हालचाल जाणवती आत. खंडरकडे बोट दाखवत दबक्या आवाजात माने उद्गारले. कांबळेंनी कमरेचं रिव्हॉल्व्हर हातात घेत सावध पवित्रा घेतला आणि दोघांना जीपमधील बॅटऱ्या घेण्याची खूण केली. जपून पावले टाकत एखाद्या ब्लॅक कॅट कमांडोप्रमाणे 3घे जण फाटकातून आत शिरले. कमरे एवढ्या वाढलेल्या गवताची सळसळ जाणवत होती. ती बिल्डिंगच्या बाजूनं येत होती. एका हातात रिव्हॉल्व्हर आणि दुसऱ्या हातात बॅटरी घेऊन कांबळे पुढे चालत होते. चौफेर बॅटरी मारत होते, पण काहीही नजरेस पडत नव्हतं. आता आवाज बिल्डिंगच्या बाजूने वर वर सरकत होता. कांबळेंनी बॅटरी वर करत बिल्डिंग तपासायला सुरुवात केली आणि अचानक वरती लाल डोळे चमकले. ती हडळ पिलर आणि अर्धवट भिंतींना पकडून बिल्डिंग चढत होती. ती बॅटरीकडे बघून विचकट हसत होती, गुरगुरत होती. तिने एका हातात कुणा बाईच्या डोक्याचे केस पकडले होते आणि ती त्या बाईला फरफटत वर नेत होती. ती बाई बेशुद्ध झाली होती. तिचे शरीर हवेत हेलकावे खात होते. हे पाहून हवालदार माने आणि चव्हाणांना कापरं भरलं. कांबळेंना तर बोहळच आली. ते धपकन गवतात कोसळले. त्यांच्या हातातील बॅटरी पडली. दोन्ही हवालदारांनी कांबळेंना कसं बसं बाहेर काढलं, जीपमध्ये टाकलं आणि सुसाट वेगाने ते तिथून निघून गेले.
सकाळी घाबरतच हवालदार माने आणि चव्हाण परत आले, कारण इन्स्पेक्टर कांबळेंची कार रात्री तिथेच राहिली होती. कांबळेंना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं होतं. त्यांना सेक्रेटरी गायकवाड भेटले. हवालदार चव्हाणांनी रात्रीचा किस्सा गायकवाडांना सांगितला आणि शेवटी ते म्हणाले, गायकवाड साहेब, आपली जुनी ओळख, खोटं काय बोलू, हा मामला काहीतरी वेगळा आहे. अहो, आमचं पोलीस खातं गुन्हेगाराला पकडू शकतं, पण हे म्हणजे जाऊ दे, नाव नको घ्यायला. कुण्या जाणकाराला आणा, परिस्थिती फार गंभीर आहे. आता गुरुजींशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही, गायकवाड स्वतःशीच म्हणाले. शनिवारचा दिवस उजाडला. मागील 2-3 दिवस रेखा आणि अविनाशने किती दडपणाखाली काढले त्यांचं त्यांनाच माहीत होतं. ते रात्री नीट झोपलेही नव्हते. अविनाश रेखाच्या काळजीने खचल्यासारखा वाटत होता. खरं तर सर्व अपार्टमेंटच त्या भीतीच्या सावलीखाली 2 दिवस तग धरून उभी होती. त्यात कालच खाडीवर एका बाईची डेड बॉडी मिळाली होती. तिला सुद्धा नरडं फोडून मारलं होतं. ती सुद्धा गरोदर होती. त्या रात्री हडळीच्या तावडीत कांबळे आणि हवालदारांनी याच बाईला बघितलं होतं. सगळं आता स्पष्ट झालं होतं. कोणतंही रहस्य राहिलं नव्हतं. हडळच ह्या हत्या करत होती. पोलीस आणि प्रशासनाने मात्र ही हकीकत कुठेही पेपरात येऊ दिली नव्हती. लोक घाबरू नयेत म्हणून हे पाऊल उचललं गेलं होतं. सकाळचे 10 वाजून गेले होते. रेखा आणि अविनाश आज सुद्धा उशिरा उठले होते. खरं तर रात्रभर ते झोपलेच नव्हते. पहाटे कुठे त्यांचा डोळा लागला होता आणि बेल वाजली. मोरे काकू आल्या होत्या. दरवाजा उघडताच त्या लगबगीनं आत आल्या. त्यांचा चेहरा कमालीचा प्रसन्न दिसत होता. रेखाचा हात हातात घेऊन त्या उत्साहाने म्हणाल्या, अगं रेखा, गुरुजींनी देशमुख आजोबांना थोड्या वेळापूर्वी स्वतःहून फोन केला होता. आज येतायत ते. किती आनंद झाला आहे म्हणून सांगू. मी तर साखरच ठेवली देवापाशी. ऐकलं बघ आपलं दुःख त्यानं. आता गुरुजी आले म्हणजे सगळं कसं ठीक होईल. एका दमात काकू बोलल्या. त्यांना थोडी धापही लागली होती. चहा घेऊन काकू निघून गेल्या. पाठमोऱ्या काकूंकडे बघत रेखाने दार लावलं. किती चांगले आहेत मोरे काकू. कसलं नातं नाही, फक्त ओळख. पण किती धीर दिला त्यांनी या अडचणीच्या वेळी. आपण नीट आभारही मानले नाहीत त्यांचे, रेखा म्हणाली. रेखा आणि अविनाशलाही आता थोडा धीर आला होता. गुरुजी दुपारी येणार होते. रेखा घड्याळात बघत होती. ते काटे पटकन फिरावेत आणि एकदाची दुपार व्हावी असं तिला वाटत होतं. दुपारचे 4 वाजत आले होते. फेसाळलेल्या कॉफीचा मग हातात घेऊन रेखा हॉलच्या खिडकीत उभी होती आणि एक आलिशान गाडी पार्किंगमध्ये दाखल झाल्याचं रेखानं पाहिलं. ती गाडी अपार्टमेंटमधील नव्हती. रेखा थोडं लक्ष देऊन बघू लागली. हेच गुरुजी असावेत का? रेखाच्या मनात विचार चमकून गेला. त्या गाडीमधून एक वयस्कर गृहस्थ उतरले. वय 65-70च्या आसपास असावं. उंची अंदाजे 6 फूट, गोरा वर्ण, उभट चेहरा, सतेज डोळे आणि तोंडावर प्रसन्न हास्य. सडपातळ बांधा, अंगावर एक बदामी रंगाचा सदरा आणि पांढरा पायजमा. हे नक्कीच गुरुजी असावेत, रेखाला वाटत होतं. ते गृहस्थ गाडीतून उतरल्यापासून खंडरकडे एकटक पाहत होते. तेवढ्यात रेखानं पाहिलं की देशमुख आजोबा तिथे आले होते आणि त्यांनी गुरुजींना आलिंगन दिलं. रेखाने आनंदाने ओरडतच अविनाशला खिडकीत बोलावलं. सायंकाळचे 6 वाजले होते. गुरुजींना काही बोलायचं होतं, त्यामुळे सर्वांना कम्युनिटी हॉलमध्ये बोलावलं होतं. हॉल माणसांनी खचाखच भरला होता. गुरुजी काय सांगणार, काय करणार ह्याची उत्सुकता सर्वांना लागली होती. औपचारिकता म्हणून त्यांना एक पुष्पगुच्छ देण्यात आला. त्यांनी नम्रपणे तो स्वीकारला आणि ते बोलायला उभे राहिले. गर्दीला आता कान फुटले होते. हे बघा मंडळी, हा सत्कार वगैरे ठीक आहे, पण याची काही गरज नाही. मी काही कुणी परका नाही. नारायण माझा मित्र, माझा भाऊच आहे म्हणा ना, म्हणूनच मी इथे आलो आहे. मी काय सांगतो ते नीट कान देऊन ऐका. आपण इथे कुठल्याही आनंदोत्सवाला जमलो नसून एका विचित्र गोष्टीचा सामना कसा करायचा यासाठी इथे जमलो आहोत. हा सगळ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे कोणीही कोणताही हलगर्जीपणा केलेला उपयोगाचा नाही.
प्रत्येकाला आपली जबाबदारी पार पाडावी लागेल. इथे आल्यापासून मला इथे एक तीव्र नकारात्मक ऊर्जा जाणवत आहे. ही ऊर्जा, जिला तुम्ही भूत म्हणा, आत्मा म्हणा, हाडळ, डखीण म्हणा, काहीही म्हणा, ती अघोर काळी शक्ती आहे. नारायणाने मला जे काही सांगितलंय त्यावरून ते पिशाच्य जास्तच शक्तिशाली झालंय हेच प्रतीत होतं. इथले नकारात्मक वातावरण त्याची साक्ष देत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे काळोख आहे तिथे लख प्रभाही असतेच. आपल्या सर्वांना आज एक युद्धच लढायचं आहे म्हणा ना. गुरुजींचा आवाज खडा, अधिकार वाणीचा होता. त्यांचे डोळे भेदक आणि बोलण्यात आत्मविश्वास ओसंडून वाहत होता. गुरुजींचा एक एक शब्द मातीत मुरणाऱ्या पाण्यासारखा गर्दीच्या कानात विरत होता. ते पुढे बोलू लागले. हे पहा, आपल्याला रेखाचा रक्षाविधी करावा लागेल, तोही आज रात्रीच. पण म्हणून संकट फक्त तिच्यावरच आहे असं समजण्याची चूक कोणीही करू नका. कारण मी फक्त रक्षाविधी करून थांबणार नाही. मी त्या हडळीला मुक्त करणार आहे, म्हणजेच कायमचा बंदोबस्त करणार आहे तिचा. ह्या त्यांच्या वाक्यावर लोकांनी उत्स्फूर्त टाळ्या वाजवल्या. गुरुजी पुढे बोलू लागले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आज त्या अघोरी पिशाच्याचा आज रात्री खात्मा करू पाहणार आहोत. हा सर्व विधी जरी त्या अपूर्ण इमारतीत होणार असला तरी ते पिशाच खवळणार आणि ते इथेही येऊ शकतं. कुणाच्याही जीविताला धोका पोचू शकतो. त्यांच्या ह्या वाक्यावर लोक आता चांगलीच घाबरली होती. गुरुजी पुढे बोलू लागले. तेव्हा मी जे काही सांगतोय त्याचं तंतोतंत पालन सर्वांना करावं लागेल, कारण तो एकमेव उपाय आहे. आम्ही काही मोजके लोक रात्री 11 वाजल्यानंतर त्या इमारतीकडे जाऊ. इथल्या लोकांना खरा धोका तेव्हा सुरू होईल. तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवा, रात्री 11 नंतर ते सकाळी उजाडेपर्यंत कोणीही घराच्या बाहेर यायचं नाही. सर्व दारं खिडक्या बंद करायच्या. कोणीही खिडकीत, गॅलरीत उभं राहायचं नाही. कारण ती हडळ जर तुम्हाला दिसली तर तुम्ही घाबरून जाल आणि तुमची भीती हेच त्या सैतानी शक्तीचं शस्त्र आहे. घरातल्या सर्व लोकांनी मुलाबाळांना घेऊन एकत्र झोपायचं. वेगवेगळ्या खोल्यात अजिबात झोपायचं नाही. कारण रूप बदलून ती अघोरी शक्ती तुम्हाला चकवा देण्याचा प्रयत्नही करू शकते. शक्य असल्यास आज रात्री न झोपता आपल्या घरच्यांच्या रक्षणासाठी रामरक्षा, हनुमान चालिसा किंवा आपल्या श्रद्धेप्रमाणे पवित्र ग्रंथांचं वाचन करावं आणि आमच्या सुखरूप परत येण्यासाठी प्रार्थना करावी. असं म्हणून गुरुजी बसले. काही वेळ कुणी कुणाशीच काहीच बोलत नव्हतं. हॉलमध्ये स्मशान शांतता पसरली. तेवढ्यात परत गुरुजी उठून म्हणाले, आणि हो, रेखा, तिचा नवरा अविनाश हे तर माझ्या सोबत असतीलच, पण मला आणखी 3-4 निडर तरुण हवे आहेत रात्री. त्या क्षणी मोरे काकू उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, गुरुजी, मी सोबत येईन रेखाच्या. पोरीची काळजी घ्यायला कुणीतरी बाई माणूस हवं. त्यावर गुरुजींनी मान डोलावली. काकूंच्या धाडसानं आणखी 4 तरुणांनीही यायची तयारी दर्शवली. 7 वाजत आले होते. सगळेजण आपापल्या घराकडे वळाले. गुरुजी मात्र त्यांच्या सोबत असलेल्या एका शिष्याला आणि त्या 4 तरुणांना घेऊन त्या खंडरकडे निघाले. त्यांच्या सोबत सामानाची एक मोठी पिशवी होती. त्यांना रात्रीच्या विधीची तयारी करायची होती. आता रात्रीचे 11 वाजून गेले होते. मोरे काकू रेखाला बोलवायला आल्या. ती वेळ आता आली होती. रेखाच्या मनात भीतीचं काहूर माजलं होतं. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. मोरे काकू काहीशा रागानं म्हणाल्या, रेखा, गुरुजींनी काय सांगितलं ऐकलं नाहीस? अगं, आई होणार आहेस तू. वाचवायचंय ना बाळाला, मग अशी भेदरली का आहेस? अगं, लेकरासाठी वाघाला फाडून खाईल ती आई. सगळं काही नीट होईल. देवावर विश्वास ठेव. त्या शब्दांनी जणू रेखाला 10 हत्तींचं बळ आलं. या एका रात्रीत जर माझ्या बाळाचं भवितव्य ठरणार असेल तर मी ते चांगलंच व्हावं यासाठी काहीही करायला तयार आहे. रेखानं स्वतःशीच ठरवलं. ते तिघे खाली आले. गुरुजी, त्यांचा शिष्य आणि 4 तरुण त्यांचीच वाट पाहत होते. ते सर्वजण आता खंडरच्या दिशेने चालू लागले. कंपाऊंडच्या फाटकातून ते आत शिरले. हातातल्या टॉर्चचा प्रकाश अंधाराला खसकन कापत इकडे तिकडे धावत होता.
कमरे एवढं ते गवत सळसळ करत होतं. कधी काळी रचलेल्या त्या सिमेंटच्या पोत्यांच्या पायऱ्यांवरून ते वर चढले. ते आता ग्राउंड फ्लोअरच्या त्या भकास जागेवर उभे होते. आजूबाजूच्या कोपऱ्यातल्या काही भिंती अर्धवट बांधलेल्या होत्या. त्या फ्लोअरच्या मध्यभागीची चांगली 20 चौरस मीटर जागा रिकामी होती. ती मघाशी गुरुजींनी झाडून साफ करून घेतली होती. त्या जागेत मध्यभागी 50 फूट व्यासाचं वर्तुळ तयार केलं होतं. ते ओल्या वाळूनं आखलं होतं. वर्तुळाच्या केंद्रस्थानी षटकोनी विटा रचून एक होम केला होता. त्याभोवती रांगोळीनं ओम आणि स्वस्तिक काढले होते. त्यावर कुंकू पसरलं होतं. बाजूला छोट्या छोट्या कागदांवर जवस, पांढरे तीळ, भिजवलेले तांदूळ असं काही बाही ठेवलं होतं. घुबडाचे पंख सुद्धा होते. एक तुपाची समई ठेवली होती. गुरुजींचा शिष्य भराभर कामाला लागला. त्याने प्रथम समई प्रज्वलित केली. नंतर धूप पेटवून तो होम सुरू करू लागला. तसे गुरुजी बोलू लागले, हे पहा, आपण आता विधीला सुरुवात करत आहोत. कोणीही या वाळूच्या वर्तुळाबाहेर जायचं नाही. कसलाही आवाज आला, काहीही दिसलं तरी लक्ष द्यायचं नाही. मी इथे असताना ती हडळ तुमचं काहीही बिघडवू शकत नाही, पण तुमची भीती तिला बळ देईल. तसे होऊ देऊ नका. हात जोडून देवाची प्रार्थना करा. सर्वांनी माना डोलावल्या आणि हात जोडून खाली बसले. गुरुजींनी रेखाला होमाच्या समोर बसायला सांगितलं आणि त्यांनी मंत्रोच्चारण सुरू केलं. ओम अपसर्पंतु ते भूतः ये भूतः भूमी संस्थिता ये भूतः विघ्नकर्ता रस्तेंचन्तु शिवायज्ञ अपक्रामन्तु भूतानि पिशाच्यः सर्वतो दिशम सर्वेषाम विरोधेन पूजा कर्म समारंभे. मंत्र उच्चारत असताना गुरुजींनी रेखाच्या हातात पाणी दिलं आणि तिला ते पिण्याचा इशारा केला आणि ते परत मंत्र म्हणू लागले. ओम नमः श्मशानवासिने भूतदिना पलायन कुरु स्वाहा. ओम नमः सर्वभूताधिपतये सग्रस शोषये भैरवी चाजायती स्वाहा. गुरुजींच्या मंत्राचा वेग वाढत होता. तशी बाजूच्या गवतात सळसळ वाढत होती. आता स्पष्ट जाणवत होतं, काहीतरी होतं जे इमारतीभोवती वर्तुळकार फिरत होतं. पण तो वेग मानवी खचितच नव्हता. हडळ आली होती. गुरुजी पुन्हा मंत्र म्हणू लागले. ओम नमः रुद्राय नमः कालिकैय नमः चंचलाय नमः कामक्षय नमः पक्षीराजाय नमः लक्ष्मी वाहनाय भूतप्रेतादिना निवारण कुरु ठट ठट ठ स्वाहा. गुरुजी आता एखाद्या ऋषी मुनींसारखे तल्लीन झाले होते. आता वर्तुळाभोवती दणादण पाय आपटल्याचा आवाज येऊ लागला. मोरे काकू आवाजाच्या दिशेनं निरखत होत्या, पण काहीही दिसत नव्हतं. गुरुजी पुन्हा मंत्र म्हणू लागले. ओम ऐं ह्रीं श्रीं ह्रैं हूं हैं ओम नमः भगवते महाबल पराक्रमाय भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी यक्षिणी पूतना मारी महामारी पक्ष राक्षस भैरव बेताल ग्रह राक्षसादिकं क्षणेन हन हन भंजय भंजय मारय मारय शिक्षय शिक्ष्य महामारेश्वर रुद्रावतारा ओम फट स्वाहा. आता हडळ प्रकट झाली होती. तिला व्हावंच लागणार होतं, कारण गुरुजींनी संकटमोचन हनुमान मंत्र उच्चारला होता आणि तो मंत्र पुन्हा पुन्हा ते म्हणत होते. हडळ पाय फरफटत विचकट हसत त्यांच्या भोवती रिंगण घालत होती. मध्येच त्यांच्याकडे झेपावू पाहत होती, पण वाळूला स्पर्श करताच ती मागे हटत होती. गुरुजी मंत्र पठण करत कधी होमात तेल घालत होते, कधी अक्षता तर कधी आणखी काही. ती हडळ आता चवतायला सारखी दिसत होती. तिची गुरगुर वाढत होती. अचानक ती एका पिलरवर पालीसारखी चढली आणि एखाद्या घारीसारखी हवेत त्यांच्या डोक्यावरून घिरट्या घालू लागली. ते पाहून रेखाच्या काळजाचे ठोके वाढत होते, कारण हडळ तिच्याकडेच एकटक पाहत होती. गुरुजींच्या मंत्रांनी असर दाखवायला सुरुवात केली होती. ती हडळ आता बेभान होऊ लागली होती. कोपऱ्यातील भिंतींना धडका देत तिने त्या भिंती पाडायला सुरुवात केली. तिचं ते रौद्र रूप बघून 4 तरुणांपैकी एक फारच घाबरला आणि ताडकन उठून उभा राहिला. तो त्या वर्तुळाबाहेर पळ काढणार होताच इतक्यात बाकीच्या लोकांनी त्याला थांबवलं, धीर दिला.
एखाद्या गरुडासारखी ती हडळ हवेतून इमारती बाहेर गेली आणि कुठून तरी एक प्रेत घेऊन परत आली. वर्तुळाबाहेर बसून ती त्या प्रेताचं रक्त पिऊ लागली आणि रक्तानी माखलेल्या तोंडाने विचकट हसत बोलू लागली. तुम्ही बी असंच मरणार, कुणाला बी आज जिवंत ठेवत नाही मी. आणि ती पुन्हा विचकट हसायला लागली. तिचं ते राक्षसी हास्य कांठळ्या बसवत होतं. आता गुरुजींनी हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली आणि ते घुबडाचे पंख हातात घेऊन ते त्यावर पाणी शिंपडू लागले. ती हडळ चवताळून उठली, जणू तिची लाही लाही होत होती. ती पुन्हा वाऱ्याच्या वेगानं वर्तुळाभोवती घिरट्या घालू लागली. अचानक ती घिरट्या घालत असताना रेखाच्या अपार्टमेंटकडे वळाली. हवेत तरंगत ती अपार्टमेंटच्या भिंतीवर, खिडक्यांवर धडाधड आपटत होती. खिडक्यांच्या काचांचे खळकन फुटल्याचे आवाज येत होते. हडळ आता बेभान झाली होती. ती पुन्हा खंडरकडे झेपावली. तडक ती वर्तुळात येऊन रेखाच्या मागे उभी राहिली. रेखाचा प्राण कंठाशी येऊन दाटला होता. हडळ गुरुजींकडे बघत दात विचकत होती. तिचे डोळे आता लाल भडक झाले होते. गुरुजी मात्र तिच्याकडे अजिबात लक्ष देत होते. ते मंत्रोच्चारण करतच होते आणि अचानक त्यांनी पूजेचं पाणी त्या हडळीवर झिडकारलं. अंगावर लाभारस ओतल्याप्रमाणे ती विव्हळू लागली. तिचा आवाज क्षीण वाटत होता. वायूचं ते वर्तुळ भेटल्याने तिची शक्ती कमी झाली होती. आता ती तिच्या हद्दीत नव्हती, गुरुजींच्या हद्दीत होती. गुरुजींनी क्षणाचाही विलंब न करता कागदातील लसणाची माळ तिच्या गळ्यात घातली आणि ती हडळ जमिनीवर पडून कण्हू लागली. गुरुजींनी ते घुबडाचे पंख हातात घेऊन मंत्र म्हणत ते होमाच्या आगीत धरून पेटवले आणि ते एका फडक्यावर ठेवून जळू दिले. त्याची राख हाताने चुरडत ते उठले आणि हडळीजवळ वाकून त्यांनी तिला त्या राखेचा मळवट भरला. हडळीने काळजाचा थरकाप उडवणारी किंकाळी ठोकली आणि कसायाने कापलेल्या बोकडासारखं ते धूळ धडपडू लागलं. त्या धडपडीनं खालचं कॉन्क्रीटही हलू लागलं. सबंध खंडरच आता आपल्या डोक्यावर पडतंय की काय असं सगळ्यांना वाटू लागलं. पण गुरुजी मात्र स्तब्ध होते. कोणीही उठून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू नका, त्यांनी पुन्हा बजावलं. आता ती धडधड ओसरली आणि एखादा बॉम्ब फुटावा तसा फटकन आवाज आला. ती हडळ वर्तुळाकार काळ्या गोळ्या बनून फुटली होती आणि एक काळ्या धुराचा लोट थेट आकाशाकडे झेपावला. हडळ नाहीशी झाली होती. गुरुजींनी तिला मुक्ती दिली होती. वातावरणात आता हलकेपणा जाणवत होता. वारा आता शांत झाला होता. रेखानं डोळे पुसत गुरुजींचे पाय धरले आणि अविनाशला मिठी मारून ती ओक्साबोक्षी रडू लागली. पण त्या रडण्यातही आनंद होता. रात्रीचे 3 वाजून गेले होते. सर्वजण देवाचे नाव घेत पुन्हा आपल्या सोसायटीकडे वळाले. संकटातून पुन्हा एकदा सोडवल्याने सगळ्यांनी गुरुजींचे मनापासून आभार मानले. गुरुजींनी सर्वांना आशीर्वाद दिला आणि ते सुद्धा आपल्या घरी मार्गस्थ झाले. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.